मी पण मामाची गाडी चालवतोय मी. येतो जरा फिरून आम्ही. डीजे आहे का माईक दुसऱ्या बॅगेत ठेवला आहे. जी बॅग काल मम्मी घेऊन गेली, काल आई घेऊन गेली आता ती बॅग, त्याच्यामुळे माझ्याकडे माईक नाहीये, तर मी एक जुगाड गेलाय. चला बाया घाटामध्ये थांबलोय बघा, बाईक इथे आणि मी इथे. हाय गाईस. हो हाय, कशा आहात तुम्ही? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा डे 3 आहे आणि आज मी निघणार आहे मुंबईला. तर त्याआधी एकदा बोललो की थोडंसं परत एकदा बघून घेऊया आपण घाट. त्या घाटाकडे चाललो आता. तर काय माझा माईक मी घरी विसरलो, घरी म्हणजे आई घेऊन गेली, त्यामुळे माझ्याकडे माईक नाही राहिला आहे. तर मी हेडफोन असतो इयरफोन, त्याच्या माईकने काम चालवतो आहे. तर थोडं माईक जेव्हा बाईक राईड करेल तेव्हा थोडासा आवाज वर खाली होईल, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. बाकी 3 वाजलेत आता, 4-4:30ला निघेल मी, कारण का ऊन खूप जास्त आहे. तर थोडंसं ऊन उतरलं की मग निघेल. बाकी आवाज येतो तिथे पोचतो आता मी. कसलं नाही चालत आहे. चल तर सोसायटी येईल ना, आपण जाऊया पुढे मग. बाकी काही हा व्ह्यू कसा जरा एकदा नक्की सांगा. मी पण मामाची गाडी चालवतोय मी. येतो जरा फिरून आम्ही. नवीन गाडी सोबत, नवीन गाडी म्हणजे मामाची गाडी आहे ही. तर हिला घेऊन जरा असं खेडला जाऊन येतो, जरा सिटीमध्ये नाही, ऍक्च्युली दुसऱ्या गावात जाऊन येतो. थोडंसं रिलेटिव्हला भेटून येतो आणि मग 4 वाजता आपण निघून जाऊया मुंबईसाठी. 3:30-4 वाजता, कारण का आता ऊन खूप जास्त आहे. आणि इथे चाललोय तरी सुद्धा मी हेल्मेट घेतलंय, कारण का मला एक माझ्यासोबत ट्रॅजेडी झाली, ती थोडीशी मला चेक करायचं होतं आता की याचा अल्टरनेट ऑप्शन काय करू शकतो मी. तर ते मी ट्राय सुद्धा केलंय, म्हणून मी हेल्मेट घेऊन आलोय की थोडंसं बघूया सक्सेसफुल होतं की नाही. डीजे आहे का माईक दुसऱ्या बॅगेत ठेवला आहे. जी बॅग काल आई घेऊन गेली आता ती बॅग, त्याच्यामुळे माझ्याकडे माईक नाहीये, तर मी एक जुगाड गेलाय की आपला जो टाईप सी वाला जो इयरफोन असतो तो लावलाय, त्याच्यामुळे ऑडिओ मी तसा रेकॉर्ड करतोय. बघू शकता तुम्ही, बघा ही वायर दिसते. तर याच्या माध्यमाने ट्राय करतोय की जर हा ऑडिओ जर क्लिअर आला तर सोने पे सुहागा, आयुष्यात एक नंबर मस्त काम होऊन जाईल आपलं. कारण का माझ्याकडे 2 ऑप्शन असतील, जर इनकेस जर बॅटरी लो झाली तर मग गपचूप हा वाला लावायचा, कारण का हा थोडा चार्जिंगचा पण थोडासा प्रॉब्लेम निघून जाईल. प्रॉब्लेम नाहीये, बट इनकेस जर कधीच असं मला वाटलं की बाबा हा काम नाही करत आहे किंवा चार्जिंगला लावायला भेटत नाहीये, तर अशा टायमाला हा एक बेस्ट ऑप्शन आहे, जो की मला वाटतंय ज्याचा आपण आता ट्राय अँड टेस्ट करतोय की हाऊ डज इट वर्क. जर चांगला व्यवस्थित काम केलंच तर हो मस्त. अदरवाईज मग आपला तो डीजेचा जो माईक आहे, माईक मिनी, तो तर आहेच आहे. बाकी मस्त व्ह्यू आहे आणि मस्त क्लायमेट आहे, एक नंबर वाटतंय, एक नंबर म्हणजे एक नंबर. चला बाया चला. हा होय चलो. चलो फायनली निघालोय मी घरी जायला, आणि संध्याकाळचे वाजलेत 5:20. आता मला घरी पोहोचेपर्यंत 9 वाजतील. ठीक आहे, ट्रॅफिक नाही लागणार. ऍटलिस्ट थोडंसं गरमी होते आता, टेम्परेचर थोडंसं अजून कूल नाही झालंय, होईल थोड्या वेळात. बाकी एकदम मस्त स्मूथ गेली ही वाली ट्रिप आपली, ही वाली ट्रिप किंवा तुम्ही बोला गावची यात्रा किंवा गावची सफर. बाकी सर्व मस्त. आता पटापट हा रस्ता क्रॉस करून निघूया, कारण का आता मध्ये इथे आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. हाफ टाइम झाली, 165 किलोमीटर झाले, कारण का गाडी एकदाच फक्त पेटला गेलेली जी मामाने नेलेली, त्यामुळे 2-3 किलोमीटर जे पण असतील ते वाढलेत. आणि येताना जर रूट घेतलेला तोच आता सुद्धा घेऊया, आणि नारायणगावचा जो रस्ता मी नेहमी घेतो तो मलाच घेणार आहे. सो फटाफट पोहोचू, कारण का येताना सुद्धा मला तोच रस्ता चांगला भेटलेला आणि चांगल्या स्पीड मध्ये आलेलो मी. गावची यात्रा म्हणल्यानंतर तर मला खूप मजा येते, कारण का शर्यत असते. स्पेशली हा जो मेळा वगैरे लागतो ना गावात, तो जास्त मजा वाटते, कारण का त्याच्यात ते खाणं वगैरे किंवा ते छोटे मोठे जे गेम्स असतात ते खेळणं, किंवा लेझर झाले, हे अशा छोट्या गोष्टी लहानपणीची आठवण देतात, त्याच्यामुळे मजा वाटते. बाकी मस्त एकदम. आता पेठला पोहोचलोय. हे आहे पेठ, पुढे लोकल मार्केट आहे, म्हणजे जर गावात काही गोष्टी नाही भेटल्या तर इथे येऊन यायच्या. चला शिवनेरी पोहोचलोय बघा, हा सर्कल, आणि आता इथून घेणार राईट टर्न टुवर्ड्स मुंबई, नॉट मुंबई, कल्याण. घाटामध्ये थांबलोय बघा, बाईक इथे आणि मी इथे डेटा कॉपी करतोय, कारण का डेटा मी कॉपी केलं, कारण का मी डेटा आहे ना कॉपी केलाच नव्हता. तर आता माझा जो ॲक्शन कॅमेरा आहे ना तो जरासा रफून झालेला, त्यामुळे त्याची मेमरी थोडी कमी करतो आणि मग पुन्हा एकदा निघतो, कारण का
अजून पण 2.5 तास दाखवते मला. 2.5 तास म्हणजे पेट्रोल पण टाकायचं. पेट्रोल आता 30 लागले आणि इथून पेट्रोल पंप आहे 30-40 किलोमीटर. सो जाईल तोपर्यंत. इथे काम चालू आहे आणि व्ह्यू बघा. एक नंबर मस्त व्ह्यू. आणि इथे माझं काम तर निघालं एकदा पुन्हा. आणि ॲक्शन 4चा मी पूर्ण बॅकअप घेतलाय. कारण का मध्ये जेव्हा थांबलेलो मी म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा थांबलो तेव्हा बघितलं की 1 सुद्धा मिनिट मी ब्लॉग करू शकत नव्हतो. सो मी विचार केला की चला पूर्ण बॅकअप घेऊन मगच निघूया. पूर्ण बॅकअप घ्यायला थोडा 20 मिनिटं गेले. त्यानंतर निघाला तर संध्याकाळचे वाजले 7:19 आणि मी अराउंड काहीतरी 6:50 काहीतरी थांबलो होतो. सो पूर्ण बॅकअप घेऊनच निघालोय. सो आता काही टेन्शन नाहीये. सो मध्ये मध्ये ब्लॉग करू शकतो आणि बॅटरी तर आहे खूप. आता टेन्शन नाहीये. आता लाईट सुद्धा चांगली पडलेली आहे. कारण का मी जेव्हा थांबलेलो तेव्हा लाईट थोडी कमी होती. म्हणजे जेव्हा उजेड आणि थोडंसं संध्याकाळच्या एकत्र येतं ना, म्हणजे एकत्र होत असताना तो टाइम गोल्डन आवर्स मध्ये थोडं लाईट कमी पडते. तेव्हा रस्ता कमी दिसतो आणि अंधार हलका फुलका असतो. त्याच्यामुळे कळत नाही. आणि पेट्रोल बघा मी ऑलरेडी रिझर्व वरती ना 7-8 किलोमीटर चालवली आहे. त्याच्यामुळे आता रिस्क वरती आहे पण पोहोचून जाईल मला असं वाटतं. कारण का मी जिथे थांबलेलो त्यांना विचारलेलं तर ते बोलले की 35 किलोमीटर अराउंड आहे पेट्रोल पंप. सो होप फॉर द बेस्ट की चालू असावं. चालू जर नसेल तर मग आहे मजा. मग मला लोकली काहीतरी 1-2 लिटर कॅरी करावं लागेल जेणेकरून मी पुढे पोहोचेल जिथे पेट्रोल पंप असेल. 7:45 झाले आणि मी 20 किलोमीटर पुढे आलोय आणि अजून पण मला पेट्रोल पंप काय भेटलं नाही. पण आपली रिझर्वची जी आता लिमिट आहे ती 29 किलोमीटर झाली आहे. त्याच्यामुळे आता 10 किलोमीटर नंतर मला पेट्रोल कदाचित शोधावंच लागेल. फायनली मला पेट्रोल पंप भेटले आणि मी फिलअप करून सुद्धा टाकलंय. आणि आता काही टेन्शन नाही कारण का आता कितीही किलोमीटर असले तरी आपल्याला पेट्रोल पंप भेटेल. कारण का मी घाट उतरलोय खाली आणि अराउंड 43 किलोमीटर नंतर मला पेट्रोल पंप भेटलं. म्हणजे त्या मुलाने जे मला सांगितलेलं की 35 किलोमीटर नंतर पेट्रोल पंप भेटेल, जे की बरोबर होतं. मी ऑलरेडी काहीतरी 8-9 किलोमीटर चाललो होतो आणि त्यानंतर मी विचारलं चालू आहे आता. हाय यश. हो हाय, कशा आहात तुम्ही? काय खेळताय? वाव बाय. चला तर घरी पोहोचलोय मस्तपैकी. आता 9:18 आणि पोहोचलोय. आता गाडी पार्किंगला लावतो आणि जाऊया घरी. हे घ्या आणि मी आलो आता लिफ्टमध्ये. घरी पोहोचतो, फ्रेश होतो आणि हा ब्लॉग आता संपवतो. तर भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.